नमस्कार. मातृपितृवंदना या मालिकेत मातृपितृ देवो भव या मालिकेतील हा तिसरा भाग. मागच्या 2 भागातल्या ज्या आठवणी मी सांगितल्या काही किरकोळ त्यामध्ये काही आणखीन भर घालायला पाहिजे असं मला वाटतं. 1948ला जे ब्राह्मण मंडळींच्या जळीताचं मोठं कांड सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये झालं आणि त्यात सातारा जिल्ह्यातल्या जळीतग्रस्तांना वडिलांनी काय मदत केली त्याचा उल्लेख येऊन गेला आहे. त्यामध्ये पुढची एक गोष्ट सांगायला पाहिजे की त्यानंतर त्या जळीतकांडात जे सहभागी झाले ते आगी लावण्यात त्यांना अटक झाली, काही लोकांना त्यांच्यावरती खटले झाले आणि पुढं मग असा काँग्रेस कमिटीतच हे चर्चा झाली की आता त्या लोकांनी हे भावनेच्या भरात केलं आहे तेव्हा त्यांना माफी मिळायला पाहिजे. मग त्यावर चर्चा बरीचशी उलटसुलट झाली आणि मग शेवटी ज्यांनी तक्रारी केल्या ज्यांची घरं जळली त्यांना सांगून त्यांनी तक्रारी मागे घेतल्या. या तुरुंगात किंवा ज्यांच्यावर केसेस त्यांचंही जबाब घ्यायचं काम आलं. वडिलांनी ह्या दोन्हीमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांच्याकडनं अनिच्छेने का होईना सहभाग त्यांना घ्यावा लागला की या लोकांच्याकडनंही लिहून घेण्यात आलं की आम्ही भावनेच्या भरात ते कृत्य केलं, आम्हाला माफी असावी म्हणून. आणि मग त्या सर्व केसेस काढल्या गेल्या. मला ग. दी. माडगूळकरांनी लिहिलेली एक गोष्ट आठवते. बहुधा कृष्णाची करंगळी असं काहीतरी त्याचं नाव होतं. त्यांच्या माडगुळे गावातच त्यांचं स्वतःचं घर जाळलं गेलं त्या काळात आणि त्यांच्या बाबांनी ह्या सगळे जे जाळपोळ करणारे लोक त्यांना ओळखलं होतं आणि त्यांच्यावर त्यांनी केस दाखल केली. केस चालायची होती त्यावेळेला माडगुळकरांच्या आईने त्याला जुनी आठवण सांगितली की त्यांचे पूर्वज पंत महाराजांच्या काळामध्ये गावाचे कारभारी होते आणि दुष्काळ पडल्यानंतर काही लोकांनी त्यामध्ये लूटमार केली, म्हणजे धान्याची कोठारं फोडली. पण ते भुकेमुळं त्यांना नाईलाजाने ते करायला लागले आणि ती चौकशी झाल्यानंतर जेव्हा पंत महाराजांनी त्यांना विचारलं की कोण लोक होते, त्यांनी सांगितल्यावर पंत महाराज रागवले. शेवटी त्यांनी त्यांच्या अंगठी का पंजा तोडला तरी यांनी त्या लोकांची नावं सांगितली नाही. आणि त्या माडगुळकर गदिमांच्या आईने सांगितलं त्या भावाला की अरे ही आपली परंपरा आहे. आणि त्या भावानी शेवटी उदरमानानं क्षमा केली आणि त्या केसेस मागितल्या. साताऱ्याला ती असंच घडलं. तो भावनोद्रेक मला आत्ता असं अनेक वेळा वाटत आलं आहे की 1948 साली ती जाळपोळ आणि ब्राह्मण समाजावरती आलेलं संकट आणि 1984ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेलं शीख समाजावरती संकट, या दोन्ही एकाच प्रकारच्या घटना होत्या. पण 84 सालच्या ज्या दंगलीचे खूप पडसाद उमटत राहिले, त्याच्यावरती केसेस झाल्या, काही लोकांना शिक्षाही झाल्या. तसं त्यामानं 48च्या या दंगलीचं आणि जाळपोळीचं ज्या लोकांनी काही केलं त्यांना पुढं प्रायश्चित्त घ्यायला लागलं नाही. किंवा ब्राह्मण समाजालाही तुटपुंजी मदत मिळाली ते पोळलेत त्यांना, पण त्यातले अनेक मानवी लोकांनी ती नाकारली. या दोन्हीतला फरक मला 48 आणि 84मधला अनेकदा जाणवत राहतो. जातीय भेदाभेदाची बीजं कशी आपल्याकडे तेव्हा होती, आजही काही प्रमाणात शिल्लक आहेत. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचं स्वप्न जे होतं की कास्टलेस सोसायटी असावी, ते खरं आदर्श पद्धती आहे. ती केव्हा आपल्याकडे येईल माहीत नाही, पण आपण सगळ्यांनी प्रयत्न तरी करायला पाहिजे. दुसरी आठवण अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळ मी सांगत होतो, त्यात सीताराम पंत गरुडांचा मी उल्लेख केला की त्यांना मांग असं म्हणलं तर, पण ते मांग म्हणजे जातीकरता नाही, ते त्यांना मिळालं एका पदवीसारखं होतं. कारण 1942च्या आंदोलनामध्ये जेव्हा गावोगावच्या जे अत्याचार करणारे सावकार होते त्यांची जे घाण केलेलं लुटून गोरगरिबांना देण्यात आलं परत, त्यामध्ये त्या सावकारांना फासावर लटकवायचे भूमिका करायची, म्हणजे लटकवत नसत पण फासापर्यंत नेत असत. त्यामुळे त्यांना हे मांग हे असं कौतुकानं लोक म्हणायचे. आणखीन एक गोष्ट सांगितली की अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाच्या कामामध्ये गेल्या 2-5 वर्षापूर्वी आपली अनेक लोकांची मुलं परगावी परदेशी असतात आणि त्याचं निधन झालं तर त्यांना यायला खूप काळ लागू शकतो आणि मग तो मृतदेह कसा ठेवायचा ही पंचायत सातारला येत होती. तेव्हा आम्ही चौकशी केली आणि असा मृतदेह, कारण सातारला कोल्ड स्टोरेज असं यांच्याकरता असं नाही आहे मृतदेहांच्याकरता, हे ससून मॉर्ग म्हणतो आपण तशी. मग आम्ही चौकशी केली आणि एक अशा तऱ्हेची बॉडी ठेवण्याकरता, डेड बॉडी
एक शीतपेटी मिळते बॉडी रेफ्रिजरेटर टाईप, ती तयार करून घेतली आग्र्याहून आणि ती इथं सातारला आणली. जवळजवळ 50,000-1,000 त्याला खर्च आला आणि ती लोकांना उपलब्ध करून दिली. वर्षाकाठी 10-20 लोकांना तरी त्याचा गरज पडते आणि नाममात्र भाडं घेऊन ती शीतपेटी दिली जाते. त्या मृताच्या नातेवाईकांना दूरवरून यायला एखाद दिवस 2 दिवस लागले तरी 72 तासपर्यंत मृत त्यात व्यवस्थित राहतात. ही अलीकडच्या काळानुरूप झालेली इतर सुधारणा आहे. आपल्या परत पहिल्या विषयाकडे बोलूया की वडिलांचं सामाजिक सगळं कार्य चालू असतानाच इन्कम टॅक्स प्रॅक्टिसही त्यांची वाढायला लागली. विशेषतः फलटण, लोणंद, वाई आणि सातारा यातले अनेक नवीन पक्षकार त्यांना मिळाले. विशेषतः जे परगवून लुकायचे त्यांच्या तारख्या करण्यात कारण सगळ्या केसेसची स्क्रुटिनी व्हायची आणि तेव्हा गाड्याच्या फार नसायच्या, स्वतःची कार राहायचं. त्यामुळे लोक एस टीने यायचे. व्यापारी मंडळी तारखेच्या आदल्या दिवशी सातारला मुक्कामाला यायचं, तेव्हा लॉजेसही नसायची. त्यामुळं आमच्या घरामध्ये वडिलांनी पुढं घर जेव्हा बांधलं आणि ते बांधण्यापूर्वी आम्ही भाड्याघरात ते एक खोली ठेवलेली होती. त्या खोलीमध्ये व्यापारी मुक्काम करायचे आणि त्यांना सकाळी उठल्यावर चहा देणं, अंघोळीला पाणी देणं ही सगळी कामं आम्हा मुलांना करायला लागायची आणि आमची आई गंभीरपणे त्या सगळ्यांचं आतिथ्य करायची. अनेक लोक आमच्या आईला वहिनी म्हणायचे आणि आमच्या आईनी हा संबंध ही आघाडी सांभाळली ती. खरं तर वडील इतके म्हणजे भाऊकाका सगळ्यात वगैरे असल्यामुळे घरची सगळी आघाडीच आईने सांभाळली ती. मला माझ्या लहानपणची आठवण आहे की मी 3-4 वर्षाचा होतो तेव्हा सातारला कन्याशाळेमध्ये बालमनोहर म्हणजे ज्याला आपण मॉन्टेसरी म्हणतो त्यासाठी बालमनोहर मंदिर सुरू करण्यात आलं आणि आईने मला आग्रह म्हणजे मला कसला आग्रह म्हणा तेव्हा, पण मला उचलून त्या शाळेत घातलं. मॉन्टेसरीच ती एक प्रकारची होती आणि ती पहिली बॅच आमची बालमनोहर मंदिरची. त्यामध्ये बरोबर काही मुलं होती ती आठवत आहे मला. सातारचे प्रसिद्ध नेत्ररत्न सुधीर बोकील, भास्कर लिमये डॉक्टर, तेही वारले आता. आम्ही पहिल्या बॅचचे त्या बालमनोहर मंदिरच्या विद्यार्थी. आणि तेव्हा अशी रस्त्यानं रहदारी नसायची, गाड्या फारशा नव्हत्याच, कार्स. आणि मग घरनं मी डबा घेऊन जायचो दिलेला आणि शाळेत जायचं. 1 तास 2 तास शाळा चालत असेल, पण तेव्हा जो कोणी पोचवायला आलं वगैरे असं नसायचं. इथनं सरळ निघालं आमच्या घरापासून, तेव्हा मी वरती 23 किंवा 25 शनिवारमध्ये राहत होतो. सरळ गेले डाव्या हातावर की बालमंदिर मंदिर किंवा मागच्या बाजूने वाघाच्या नळीच्या बोळात शिरलं की लगेच बालमंदिर लागायचं. त्यामुळे एकट्याला 4 वर्षाच्या मुलासह बिनदिक्कतपणे आई धाडसानं पाठवत होती मला. आणि त्यामुळे लहानपणापासून आम्हालाही हे बाळकडून मिळालं की काय आपलं आपण दिसतं राहायला पाहिजे. त्यातली एक गमतीची आठवणी आहे की बापूसाहेब आपटे जे लिमचे सावकार होते त्यांचं साताऱ्याची घर होतं वाघाच्या नळीजवळ आणि ते बापूसाहेब आणि त्यांच्या पत्नी मामी यांचाही आमच्या कुटुंबाचा गौरव होता. तेव्हा 1-2 दिवस केव्हा तरी शाळेत जायच्या वेळी बुट्टी मारून मी त्यांच्याच घरी गेलो आणि तिथनंच परत आलो. अजून शाळेत गेलोच नाही. तिथं डबा खाल्ला, त्यांनी कौतुक आणखीन काहीतरी गोड खायला दिलं. पण असं त्या पेठेतल्या लोकांचं एकमेकाचं प्रेम संबंध असायचे. अर्थात तुम्हाला वाटेल की आता पुढं कॉलेजला असताना मी दांड्या मारले, त्यातलं हे बाळकडू बालमंदिरच मिळालं. आणि दुसरे आईने इतकी आघाडी आमच्या घरची सांभाळली ती मला कौतुक वाटतं. म्हणजे आमच्याकडं तेव्हा धुणं आणि भांडी घरात असायची. त्यातलं एक काहीतरी घरात एकाला बाई. आईचा दिवस सकाळी 5 वाजता सुरू व्हायचा. भाऊका डोंगरावरून यायच्या आधी त्यांची न्याहारीची म्हणजे भाकरी दही काढून ठेवायचं. आम्ही मुलं म्हणजे मी मोठा, माझ्या 2 वर्षाची मागची लहान उषा, तिच्या मागं 2 वर्षांनी अशोक, त्या पुढं 6 वर्षांनी अच्युत. तर आम्हा मुलांचं करायचं. मी समजा शाळेत मी बालमंदिरात तर माझं करून मला रवाना करायचं. व्यापारी येतील त्यांना कुठं अंघोळीला, पण कारण तेव्हा गिझर आणि बरेचसे गॅस हीटर वगैरे नव्हते. बंब पेटवायला लागायचा. बंब पेटवायचा, त्या लोकांना पाणीही द्यायचं. आपलं सगळं आवरत बसायचं. स्वयंपाकाची तयारी करायची कारण भाऊकाकांना 10 वाजता जेवायला लागायचं. त्यातमध्ये येणारे जण असतील त्यांच्याकरता चहा करून द्यायचा. हे सगळं होऊन सगळं आवरून हे सगळं झाल्यानंतर मग ती जेवायची, देवपूजा करायची, जेवायची.
तोपर्यंत भाऊ ऑफिसमधून परत यायचे, परत चहा घेऊन पुढच्या कामाला जायचे. आम्ही मुलं शाळेत न्यायचो. तोपर्यंत संध्याकाळ व्हायची. रात्री स्वयंपाक. परत कोण मुक्काम आले त्यांचे वास्तुपुस्त करायचे. कसं करत असेल याचं आम्हाला नेहमी आश्चर्य वाटायचं. आणि मी बालमंदिरमध्ये एक 6-1 महिने गेलो असेल. तिथंच आम्ही जिथे राहत होतो आमच्या चुलत्यांच्या घरात, तिथं माडीवर एक सरवटे म्हणून कुटुंब राहत होतं. त्यांची मुलगी कुसुम, ती साधारणपणे तेव्हा 2रीत होती. आणि 6 वर्षच पूर्ण असं इतका तेव्हा दंडक नव्हता. सातारा युवन सोसायटीची तेव्हा हत्तीखान्यामध्ये प्राथमिक शाळा होती आणि त्यांचं हायस्कूल, पॉप्युलर हायस्कूल, इंग्लिश स्कूल म्हणून आता जी भाजी मंडी सातारला आहे मंगळवार पेठेच्या रस्त्यावर, तिथं होतं. तर त्या हत्तीखान्याची एक शाखा साताऱ्यात शनिवार पेठेत त्यांनी काढली ती. आणि त्या शाळेत मला आईनी पहिलीला घातलं. भाऊकांचंही काही म्हणजे ते घालणं शाळेत, त्याचं बघणं सगळे आईकडे असायचं. मग त्या शाळेत आमचे कुठं भरायचे, तर 4थी जी शाळा इकडं होती, शनिवार शाळा म्हणायचे त्याला. शंकराचं देऊळ आहे तिथं 1लीचा वर्ग. त्या पलीकडे एक शेठ बारकीशी होती, तिथं 2रीचा वर्ग. पिंपळाचा पार होता तिथे एक सोपा होता, तिथं 3रीचा वर्ग. आणि 4थीचा वर्ग बालाजी मंदिरात. अशी त्या शाळेची रचना होती. त्यामुळे 1लीत मला घातलं. मला आठवतंय कानेटकर बाई होत्या. 4-6 महिने झाले. इन द मीन टाईम काय झालं की ती कुसुम जी होती ती 2रीत होती. मग तिला शिकवायला एक मास्तर यायचे, अब्दुल मास्तर म्हणून आमच्या पलीकडेच राहायचे. तर ती खेळता खेळता ती शिकत असेल तर तिथे जाऊन बसायचो. आई म्हणायची ते तिचं शिकवलं ते शिक तिच्याकडनं. मग हे शिकता शिकता असं झालं की 1लीचा अभ्यास माझा पूर्ण झाला होता आणि 2रीचाही थोडा अभ्यास झाला. मग तेव्हा एका वर्षात 2 इयत्ता करायची सुद्धा सोय होती. त्यामुळे मला 2रीत घातलं. मग 3री 4थी असं करून मी 8व्या वर्षी 8-8.5 वर्षात असताना 4थी पास झालो. आता ती सोय नाही आहे, म्हणजे जेव्हा 6 वर्ष पुणे शाळेत प्रवेश मिळत नाही. या सगळ्या काळामध्ये प्राथमिक शाळेत काही काळ मला अब्दुल मास्तर शिकवायला यायचे घरी. आणि समोर राहायचं. म्हणजे सातारा शनिवार पेठेमध्ये जातीचं काही नसायचं, धर्माचं काही नसायचं. आमच्या घरासमोरच आता जे घर आहे तिथे समोर बागवान आहे, तातार आहे सगळी, आणि आम्ही सगळी मुलं बरोबर खेळायचो. तर तेव्हाच बागवान मास्तर शिकवायला यायचे. त्यांचा मुलगा हरुण वगैरे सगळे आमच्या बरोबर साधारण. आणि समोर जोशीवाडा होता. जोशीवाड्याचे विजय जोशी, पलीकडे केसकरवाड्यातलं विजय केसकर, आम्ही सगळे एका वर्गात बरोबर. मी पुढे जर 2 इयत्ता केल्यामुळे त्यांच्या पुढे गेलो एवढं 1 वर्ष. पण खेळायला आम्ही बरोबर. बोडसवाड्यातला बंड्या बोड. आणि आईचा कुठलंही एकच दंडक होता की सगळ्यांच्यात मिसळलं पाहिजे, जाती धर्माचं बंधन पडायचं नाही. खेळताना आम्ही मध्ये पडणार नाही, कुणी काय मारलं बिरलं तुझं तू निस्तरायचंस. आणि कुणाशी आपलं स्वतःचं आपण स्वतः रक्षण करायला शिकलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्यामध्ये आम्ही वाढत होतो. 52 साली बरोबर प्रगती पुस्तकावर फक्त भाऊकांची सही घेण्यापुरतंच त्यांचा आमचा संबंध यायचा. आणि कधी भाऊका अभ्यास करतो ना एवढं विचारायचे. परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट काय लागला हे विचारायचे. पण बाकी आमच्या शिक्षणामध्ये भाऊकांनी केव्हा तेव्हा लक्ष घातलं नाही. आणि मला खरे असं वाटतं की आज बरीच मुलं तेव्हा प्रत्येकाला असायची, 2-3 मुलं असायची. त्यामुळे मुलांनी मुलांच्या पायावर उभं राहायला पाहिजे असा एक दंडक होता, तो आईने आमच्या घालून दिला आम्हाला. आम्हा मुलांना सुद्धा काम करायला शिकवायची ती, कारण तिला मदत लागायचीच ना. म्हणजे कुठे एखाद्या वेळेला शेंगा सोडून दे, कारण तेव्हा शेंगा घेऊन शेंगदाणे विकत आणायची पद्धत नव्हती. उन्हाळ्यामध्ये खडे मीठ आणायचं आणि ते दळायचं घरात जात्याने. आमच्या घरी जातं उखळ सगळं होतं. हे सगळं चालू असायचं आणि ते आम्हाला करायला लावायचे आई. त्यामुळे दळणं किंवा जातं दळायला हात लावणं, खडे मीठ टिकण आणून ओतणं, किंवा कधी उन्हाळी पदार्थ असायचे, पापड करायचे तर ते बोट्या करून दे वगैरे, हे सगळं आम्हाला आईने करायला लावायचे. त्यामुळे आम्हाला पहिलंच नाही, घरात झाडं रोटायला बाई नव्हती, आई स्वतः झाडायची. थोडा मी मोठा झाल्यानंतर ते काम माझ्याकडे आलं. माझ्याहून धाकटी बहीण थोडी मोठी झाल्यानंतर मी हळू त्यांना सटकलो, तिच्याकडे काम आलं.
पण हे घरातलं आपण केलं पाहिजे, आपलं आपणच केलं पाहिजे आणि त्याची लाज वाटता कामा नये. आईचे आणखीन कित्येक म्हणजे असे आम्हाला आईने शिकवून स्वतःच्या वागण्यात नाही सगळं शिकवलं. चातुर्मास पाळायची तेव्हा बायकांची पद्धत असायची, की चातुर्मासात काहीतरी नेम करायचा, रोज दुर्वा व्हायचा, 1,00,000 बिल्वपत्र काय काय बऱ्याच बायका करायच्या. आईचा नियम म्हणजे काहीतरी समाजोपयोगी काम करायचं. मग ती कधी घरातल्या बारीक तुकडे कापडाचे उरलेले असायचे, त्यातनं दुपटी शिवायची, ती गोरगरिबांना द्यायची. कधी रुमाल स्वतः विणायचे हाताने. क्रोशाचे रुमाल विणण्याची खासियत होती. अगदी जाईपर्यंत ती म्हणजे वयाच्या 1995 ती गेली तर 92-93 सालापर्यंत ती क्रोशाचे रुमाल विणायची आणि अनेकांना ती रुमाल तिने भेट दिलेले आहेत. आणि असं सारखं सातत कामात वेगळं असायचं. कामाची लाज बाळगायची नाही. हे शिक्षण. तोपर्यंत भाऊकांची प्रॅक्टिस थोडी थोडी हळू सेट होत झाली ती. मग जेव्हा माझी मुंजीची वय 8व्या वर्षी मुंज करायची, मग तेव्हा माझी मुंज त्या मनानं ताटात झाली. आमच्या तिथं जे गॅरेज होतं तिथं वडिलांनी मुंजीचा गाठ घातला आणि तेव्हा बाहेरचा आचारी असायचा, वाढपी वगैरे पाहायचे नाहीत. आचार्याच्या मदतीला पेठेतल्याच बायका आपल्या नातेवाईक असायच्या सगळ्या आणि वाढपाला पेठेतली पुरुष मंडळी, तरुण मुलं वगैरे सगळे असायची. मुंजीचं सगळं कामकाज सुद्धा म्हणजे इतर समारंभाची सगळी तयारी आपल्या आपल्या माणसांनी करायची. कॉन्ट्रॅक्ट किंवा अशी पद्धतच तेव्हा नव्हती. ते गॅरेजमध्ये माझी मुंजी थाटात झाली. मला आठवत आहे, मी 8 वर्षाचाच होतो तेव्हा. गॅरेजमध्ये मागं राजमातांनी तेव्हा मागं लावायला किनखापाचे पडदे दिले होते, ते मागं लावले. ते गॅरेज स्वच्छ करून ते मुंज जेवणाच्या पंक्ती वगैरे झाल्या. आणि ही एक आठवण माझ्या मनात पक्की आहे, की मुंज झाल्यानंतर रात्री भिक्षावळ करतात. म्हणजे मारुतीच्या देवळाला जाऊन यायचं, राजवाड्यासमोर जुने आहे तिथे. आणि तेव्हा गावातल्या घरातल्या सर्व बायका पुरुषांनी मागोमाग जायचं. परत आल्यानंतर मुंजा मुलाला, कारण तेव्हा ते आपण गुरुग्रही शिकवायला जायचं ना मुंज झाल्यानंतर. म्हणून मग भिक्षावळ आली की प्रत्येक मुलांनी त्या मुंजा मुलांनी ओम भवती भिक्षांनी म्हणायचं आणि बायकांनी त्याला काहीतरी भिक्षा घालायची, लाडू असतील चुरमुऱ्याचे केलं वगैरे. त्या भिक्षावळीतली एक आठवण माझ्या लक्षात आहे. मला चांगला ड्रेस बीस नेहरू शर्ट वगैरे शिवला होता आणि गोटा केलेलाच होता. त्यावर जरीची टोपी बिपी होती चांगली, कालाभोवती एका बाजूला श्रीकृष्ण असलेले. तर आता भिक्षावळीच्या वेळेला काहीतरी वेगळा ड्रेस पाहिजे असतो, बूट निघाला. आता वेगळा ड्रेस म्हणजे काय असणार, ते माझ्या चुलत भावांच्या मुंजी 2-4 वर्ष आधी झाल्या त्या. तर त्यांना तेव्हा ते हिरव्या रंगाचं गॅबर्डिनचं वुलन यायचं, गॅबर्डिन. त्याचे कोट शिवले ते. त्यातला एक जुना कोट साधारण मला बसतोय असं बघून माझ्या अंगात चढवला होता. म्हणजे ते फोटो आहेत कुठेतरी आमच्याकडे जुने. तर त्यामध्ये तो भिक्षावळीच्या गाडीत मी बसलो, कारण ती वरातीची गाडी म्हणायची ओपन टप, त्यातनं ती भिक्षावळ निघाली ती. म्हणजे इतकं की त्यात काही गैर नाही आहे. आमच्याजवळ कपडे शिवायचं जे असायचं आईचं काक्या, तो म्हणजे आता आम्ही 3 भाऊ, म्हणजे पुढच्या काळात थोडं झालो मी. तर 3 भावांना लागला म्हणजे खाकी चड्डी, शाळेकरता पांढरा शर्ट आणि इतर काही पाहिजे तर आणि इथं सातारा क्लॉथ मर्चंटचं दुकान होतं. त्यातनं आई ताग्याच्या भावाने आणि शिवाशेठ म्हणून जे आहेत त्यांचं आत्ता इथे त्यांचा मुलगा, आता ते नाही आहेत, बाळू सारडा क्लॉथ म्हणून मुलचं दुकान चांगलं चालत. तो माझे पक्षकारी आहेत, ते शिवाशेठी होते. तर तेव्हा क्लॉथ मर्चंटमध्ये दुकान होते. तिथं जाऊन आई तागा आणायची आणि आम्हाला सगळ्यांना एकाच कापडातनं त्या ताग्यातनं स्वस्त पडायचं ते शिवलं जायचं. रेशनिंग होतं तेव्हाची गोष्ट मी आवर्जून सांगेन, की वडिलांना तेव्हा आर्थिकदृष्ट्या शक्य होतं काहीतरी आणणं. पण नाही, आमच्याकडं जे रेशनला मिळेल, जे 4 चौघं खातील तेच आम्ही खायचो. तेव्हा तांबडा तांदूळ काही तयार होता, तो उकड्या भात तोच आम्हाला असायचा. काही काळ लाल ज्वारी आली, ती मिलो म्हणायची त्याला, आम्ही तेही खाल्लेले आहे. आईचं शिकवणच होती, की जे जग असेल त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे, आपण कोणी वेगळे नाही आणि आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायची तुम्हाला क्षमता आलीच पाहिजे. आणि त्यामुळं आम्हाला आयुष्यामध्ये सुदैवानं अशी कधी वेळ आली नाही, पण समजा आली असती तरी धैर्यानं तोंड द्यायची आमची तयारी होती. मी इन्कम टॅक्सचं काम करताना ऑफिसमध्ये मी जेव्हा बसायचो तेव्हा आमच्या कोणी सहकार्याला वरनं फाईल काढून दे सांगताना तो नसला तर टेबलावर उभं राहून मी स्वतःही अनेकदा फाईली काढल्यात.
आमच्या पक्षकारांना आश्चर्य वाटायचं की अहो की तुम्ही कुठं करता मी नाही म्हणलं असून माझी फाईल आहे. ऑफिसला गेल्यानंतर फाईलीची जी पिशवी जड जरी असली तरी आपण उचलून नेली पाहिजे. ही शिस्त आम्हाला आईमुळं लागली. अशा एक एक आठवणी मी सांगत जाणार आहे. थोडा मलाही ते रिलिव्हिंग आहे लहानपणचं आणि यातनं आम्ही शिकत गेलो. मला वाटतं तुम्हाला सुद्धा जरी सोबत असली तरी मधनंच काही संकट येऊ शकतं. कोरोनामुळं आज अनेकांच्यावर संकट आलं आहे. आर्थिक संकट आलं आहे. तेव्हा त्या परिस्थितीत तोंड द्यायचं असलं तुमची ही तयारी बाळकडू तुम्हाला मिळालं पाहिजे मला वाटतं. या भागात आपण इथेच थांबूया. उद्या आणखीन पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.